आमदार महेंद्र थोरवे यांचं राजकारणात असलेलं पदार्पण अनोखं आहे। शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करत त्यांनी आमदारकीची खुर्ची गाठली। महेंद्र थोरवे आमदार झाल्यानंतर त्यांनी विकास कामांचा झपाटा लावून धरला। मतदारसंघात विकास कुठे कमी पडतोय आणि त्यासाठी काय करायला हवं याचं व्हिजन आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे तयारच होतं। पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा कर्जत तालुका आणखी समृद्ध करणं आणि औद्योगिकरण असलेल्या खोपोली आणि खालापूरमध्ये समस्यांच्या विळख्यातून जनतेला सोडवणं हे काम अल्पावधीतच आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणून त्यांनी मतदारसंघात विकास कामं केली आणि त्यातील काही विकास कामं संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा घाव घेणारी ठरली। आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मतदारसंघाचा विकास झाला नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो असं म्हणत आनंदाने टेबलवर नाचून निर्भीडपणे आपल्या भावना व्यक्त करणारे आमदार म्हणजे महेंद्र थोरवे। माझ्या मतदारसंघातलं काम वेळेवर करा असं ठणकावून सांगत थेट मंत्री दादा भुसे यांना सवाल करणारे आमदार महेंद्र थोरवे हे नक्की आहेत तरी कोण हा सवाल संपूर्ण महाराष्ट्रात गाजला। आपल्या रोखठोक राजकीय शैलीनं आणि विकास कामांमुळे आमदार महेंद्र थोरवे हे मतदारसंघासाठी जादूगार ठरले। पण आमदार महेंद्र थोरवे यांना वेड लागले। अहो कसलं म्हणजे शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून मतदारसंघ समृद्ध करण्याचं वेड आमदार महेंद्र थोरवे यांना लागले। लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सोबत भक्कमपणे उभं राहण्याचं वेड आमदार महेंद्र थोरवे यांना लागले। हजारो कोटी रुपयांच्या निधीमधून मतदारसंघाचं नंदनवन बनवण्याचं वेड आमदार महेंद्र थोरवे यांना लागले। विरोधकांच्या मुसक्या राजकीय डावपेचांनी आवळून शिवसेनेचा भगवा फडकावत ठेवण्याचं वेड आमदार महेंद्र थोरवे यांना लागले। शिवसेनेची तत्त्व प्रत्येकामध्ये रुजवून शिवसैनिकांचं अस्तित्व टिकवण्याचं वेड आमदार महेंद्र थोरवे यांना लागले। म्हणूनच की काय आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीत त्यांना ध्येयवेडा आमदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।